मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की मराठी सिनेमा फक्त ऐतिहासिक लढाया आणि जुन्या टाईपच्या कौटुंबिक ड्रामामध्येच अडकलाय, तर जरा जागे व्हा. कारण 2 जुलै 2026 रोजी एक असा ट्रेलर बाहेर आलाय ज्याने संपूर्ण इंडस्ट्री हादरवून सोडलीय. 3, 2 आणि मी बोलतोय बोल बोल राणीबद्दल. हा ट्रेलर नाहीये, हा प्रेक्षकांच्या मेंदूशी खेळणारा थेट एक सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. पण थांबा थांबा, तुम्ही ट्रेलर मधला तो डायलॉग ऐकला का? आगीत काय जळालं ते राखेलाच माहिती. ओ हो हो, हा डायलॉग ऐकताना माझ्या अंगावर काटा आला बॉस. पण खरी भीती काय आहे माहितीये? हा सिनेमा येत्या 17 जुलैला थिएटरमध्ये येतोय. म्हणजे आपल्याकडे विचार करायला फक्त 2च आठवडे आहेत. चला तर मग या ट्रेलरचा जबरदस्त रिव्ह्यू करूया. आता बोलूया या चित्रपटाच्या सर्वात मोठ्या USP बद्दल, ज्याने इंटरनेटवर राडा केलाय. तब्बल 15 वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीची महात्रिमूर्ती सई ताम्हणकर, सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर एकत्र स्क्रीन शेअर करतायत. सोबत संभाजी ससाने सुद्धा एका अत्यंत मिस्टिरियस रोलमध्ये आहेत. आता ही तर झाली स्टार पॉवर, पण स्टोरीज काय? वरवर पाहता एका मर्डर आणि किडनॅपिंग भोवती फिरतीये असं वाटतं. पण दिग्दर्शक सीड विंचुरकर यांनी इथेच खरी गुगली टाकलीये. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हा नेहमीचा सस्पेन्स थ्रिलर नाहीये, हा मानवी स्वभावाच्या गडद बाजू उलगडणारा क्रूर खेळ आहे. ट्रेलरमध्ये सई ताम्हणकरचे 2 ते 3 वेगवेगळे अवतार दिसतात. एका दृश्यात ती बिचारी सरळ साधी महिला वाटते, तर दुसऱ्याच सेकंदाला ती अत्यंत डेंजरस मास्टरमाइंड सारखी हसतीये. म्हणजे विचार करा, इथे नक्की विक्टीम कोण आहे आणि क्रिमिनल कोण? हा प्रश्न सोडवता सोडवता पोलिसांचं आणि पत्रकारांचं डोकं काम करेना झालंय. टेक्निकली बोलायचं तर विवियन पुल्लन यांची सिनेमॅटोग्राफी अतिशय क्लास्ट्रोफोबिक आहे. म्हणजे फ्रेम बघताना तुम्हाला स्वतःलाच कोंडल्यासारखं वाटतं. आणि AV प्रफुल्लचंद्र यांचं जे बॅकग्राऊंड म्युझिक BGM आहे ना बॉस, ते तुमच्या छातीत धडधडा वाढवून सोडतं. लेखक सौरभ भावे आणि हिमांशू निंभोरकर यांनी डायलॉग्स इतके शार्प लिहिलेत की प्रत्येक वाक्याचा डबल मिनिंग निघतोय. पण मित्रांनो, एक समीक्षक म्हणून मला इथे एक मोठी रिस्क सुद्धा जाणवतीये. जेव्हा तुम्ही ट्रेलरमध्ये इतका मोठा सस्पेन्स उभा करता, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा थेट हिमालयावर जाऊन पोहोचतात. जर चित्रपटाचा मूळ स्क्रीन प्ले किंवा तो बिग रिव्हील शेवटी प्रेडिक्टेबल किंवा फिका निघाला, तर फॅन्सचा खूप मोठा मूड ऑफ होऊ शकतो. मेकर्सनी हुशारीनं सिनेमाचं लोकेशन आणि बाकीचे महत्त्वाचे डिटेल्स अजूनही लपवून ठेवलेत. ही गुप्तता एकतर चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवेल किंवा पूर्णपणे गोंधळात टाकेल. पण तुम्हाला एक गुपित सांगू, मी हा ट्रेलर स्लो मोशनमध्ये 3 वेळा पाहिला आणि मला 2 सेकंदाचा एक असा छुपा पुरावा सापडलाय जो कदाचित तुम्ही सगळ्यांनी मिस केला असेल. त्या एका पुराव्यावरून सई ताम्हणकरचं खरं कॅरेक्टर उघड होतंय. तो पुरावा काय आहे? तो छुपा पुरावा जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढच्या भागात भेटावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? सई खरंच खुनी आहे की तिला अडकवलं जातंय? तुमचं उत्तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच कडक इन डेप्थ रिव्ह्यूजसाठी चॅनेलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.